द्राक्ष बागायतदारांची स्कायलॅबकडून कोट्यावधींची फसवणुकीचा आरोप. माजी खासदार संजय काका पाटील आक्रमक. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची स्कायलॅब कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे. इसापूर, येळावी आणि तासगाव या सर्कलमधील हवामानविषयक माहितीचा अभ्यास करून सुमारे 27 ते 28 कोटी रुपयांची तफावत आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. संजय काका पाटील यांनी सांगितलं आहे की द्राक्ष पीक विम्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हवामानाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यासाठी खासगी वेदर स्टेशनचा डेटा गोळा करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये स्कायलॅब कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून आली आणि त्यामुळे अनेक द्राक्ष बागायतदार शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मते इसापूर, येळावी आणि तासगाव सर्कलमधील शेतकऱ्यांचे सुमारे 27 ते 28 कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे. विमा कंपनी आणि स्कायलॅब कंपनीच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे विमा भरला आहे, त्यामुळे त्यांना मिळणारी भरपाई कोणत्याही कारणामुळे रोखली जाऊ शकत नाही आणि यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असंही संजय काका पाटील यांनी म्हटलेलं आहे. जर शेतकऱ्याचे विम्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत तर शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून त्यांचा हक्क मिळवू असा इशारा संजय काका पाटील यांनी दिलेला आहे. या विमा कंपनी आणि ही स्कायलॅब कंपनी जी आहे, स्कायलॅब या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि ती फसवणूक मोठ्या प्रमाणात आहे. जवळजवळ 27-28 कोटीच्या घरामध्ये आहे. फक्त द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये आम्ही हे सगळे वेदर स्टेशन खाजगी यांच्याकडनं डाटा गोळा केला. 3 मतदार सर्कल जेवढे आहेत, विसापूर, येळावी आणि तासगाव या सर्कलचा आम्हाला अभ्यास करता आला 14-15 दिवसामध्ये. त्यामध्ये ही जवळजवळ 27-28 कोटीची तफावत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आहे. हे पैसे शेतकऱ्यांना मिळावे, विमा कंपन्यांनी द्यावे. विमा कंपन्या आणि ही कंपनी स्कायलॅब कंपनी या कंपनीच्या माध्यमातून लोकांना फसवलं जातंय, शेतकऱ्यांना फसवलं जातंय. या बाबतीमध्ये चौकशी लावून त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी ही पत्रकार बैठक आहे. पूर्वी आम्ही गेलो होतो, 10-12 दिवसापूर्वी आम्ही हे आरोप केल्यानंतर आम्हाला डाटा पाहिजे होता. त्या खाजगी वेदर स्टेशन मध्ये जाऊन आम्ही सगळे डाटा क्रिएट करून काढले. त्याच्यामध्ये वेदरचा अभ्यास करणारी काही माणसं बरोबर घेतली, टेक्निकल, आणि हे सगळं हुडकून काढले. राहिलेले 3-4 तासगाव मधले आणि इतर वेदर स्टेशनच्या बाबतीमध्ये जर या सगळ्या बाबी बघितल्या तर असं दिसून येते की ही विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देत नाही, पैसे मोबदला त्यांना द्यायला लागतोय तो कमी देते, असं या निमित्तानं दिसून येत आहे. आता पुढची भूमिका काय? पुढची भूमिका अल्निनो याच्यामुळे मोठं संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ही जी खरी पद्धत आहे ती मिळाली पाहिजे. दिली नाही तर आम्ही या पद्धतीने मग पुढची ऍक्शन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन निश्चितपणाने घेऊ.